जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला। कालखेड गावाजवळ अज्ञात 2 दुचाकीस्वारांकडून आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान 4 ते 6 अज्ञात आरोपितांनी गाडी अडवून डिक्कर यांच्यावर हल्ला केला। यात ते गंभीर जखमी झाल्याने हल्ल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना शेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डिक्कर यांना अकोला येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। आज मतदानाच्या दिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात। या हेतूने हा हल्ला झाला असावा असा अंदाज डिक्कर यांच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे। या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गोपाल भगवान तायडे राहणार शेगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 4 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या मतदारसंघातून स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून पाटे शेगावला निघाले होते। तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला, वार केला त्यांच्यावर, आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयची घोडदौडकडे जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार ह्याला हे सहन होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे। या गोष्टी, या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालू सुद्धा देणार नाही।